अनेकांच्या मतदारसंघामध्ये हा स्मार्ट मीटरचा संघर्ष आता चालू असेल। अधिकारी कधीतरी मार खातील, आता ती परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेली अध्यक्ष महोदय, मी खोटं बोलत नाहीये। पण लोकांजवळून आर्थिक लूट ज्या पद्धतीने होते आहे 4 पटीनं, ही गंभीर बाब आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं होतं अध्यक्ष महाराज, हे ऐच्छिक आहे, हे रेकॉर्डवर आहे। मग आता कंपल्सरी का केलं आपण? कोणाच्या दबावाखाली करताय आपण? लोक कोण कॉन्ट्रॅक्टर हा? कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आपण हा? अनेकांच्या मतदारसंघामध्ये हा स्मार्ट मीटरचा संघर्ष आता चालू असेल। अधिकारी कधीतरी मार खातील, आता ती परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेली अध्यक्ष महोदय, मी खोटं बोलत नाहीये। ते होऊ नये म्हणून मी आपल्याला सांगतोय, अगोदरच हे सगळं थांबावं। मी काही वेगळं बोलत नाहीये। ताई, आपल्याला जे अधिकारी काही सांगत असतील फक्त 4% तक्रारी आल्या वगैरे, सगळं खोटं आहे। 50%च्या वर तक्रारी आहेत, पण खालचे अधिकारी का ब्रीफिंग देत नाहीत वरती मंत्रालयाला, मला काही कळायला मार्ग नाही। स्मार्ट मीटर बद्दल काय होतं, कधी कधी दुरुस्तीच्या नावाखाली ही लोक जातात तिकडे दुरुस्ती करायला आणि पटकन ते स्मार्ट मीटर तिकडे लावून टाकतात। ग्राहकाची ते परवानगी घेत ना अध्यक्ष महोदय, आणि पटकन ते दुसऱ्या स्मार्ट मीटरची तिथे इम्प्लिमेंटेशन करून टाकतात। बिलामध्ये वाढ होते, हे काय मला सांगायची काही गरज नाही अध्यक्ष महोदय। ग्रामीण भागामध्ये नुसती गाडी जरी नेली ना, तरी स्मार्ट मीटर बद्दल तक्रारी करणारी लोक रस्त्यावर मिळतील तुम्हाला। म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय आपल्याला सुद्धा, की ताई, स्मार्ट मीटर बद्दल अनेक तक्रारी ग्रामीण भागामध्ये आहेत, त्याची दुरुस्ती करण्यासाठी तिकडचे अधिकारी हे काही तिकडे उपाययोजना करू शकणार नाही, त्यांना काही सांगू शकत नाही, ते कन्व्हिन्स करू शकत नाही की आम्हाला स्मार्ट मीटर का तुम्हाला द्यायचं आणि तुम्ही का घेतलं पाहिजे। तुम्ही म्हणतायत तक्रारी नाहीत, पण असंख्य तक्रारी आहेत। तुम्ही मला जर माझ्याच मतदारसंघात जर विचारलं, तुम्हाला शेकडो तक्रारी मी तुम्हाला आता आणून देऊ शकतो। पण माझी ताई विनंती आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून, ह्या स्मार्ट मीटर बद्दल ग्रामीण भागामध्ये अतिशय असंतोष आहे, त्याच्याबद्दल त्याचा निवारा करण्यासाठी सरकार काय करणार आहे का, एवढा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, ग्राहकांना जर तक्रार असेल तर आपण ग्राहकांच्या तक्रारींसाठी कन्झ्युमर रिलेशन मॅनेजमेंट पोर्टल उपलब्ध आहे अध्यक्ष महोदय। आणि मागच्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या पॉवर फेल्युअरच्या तक्रारी ह्या पोर्टलवरती 33 लाख लोकांनी नोंदविलेल्या आहेत। त्याचबरोबर बिलिंग संबंधी तक्रारी 18,60,000च्या आसपास नोंदविलेल्या आहेत आणि इतर 1 लाख, असं 53 लाख लोकांनी तक्रारी नोंदवल्या आणि त्यांचं त्या ठिकाणी त्या तक्रारींचं निराकरण तात्काळ आपल्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे अध्यक्ष महोदय। आणि स्मार्ट मीटर च्या बद्दलच्या तक्रारी सुद्धा त्याच ठिकाणचे अधिकारी आपले चेक मीटर लावून, की त्या स्थळ पाहणी करतात, मीटरची पाहणी करतात, खरंच मीटरमध्ये काही अडचण आहे का, काही तांत्रिक बिघाड त्याच्यामध्ये झालेला आहे का, हे चेक करून त्या ग्राहकाचं समाधान त्या ठिकाणी करतात अध्यक्ष महोदय। त्यामुळे ह्या स्मार्ट मीटरमुळे बिल वाढून येतात, हा गैरसमज आहे अध्यक्ष महोदय। नाना भाऊ, तर ते मीटर लावतो अध्यक्ष महाराज, त्यांचे माणसं लावतात, ते अधिकारी सांगतात मगापासूनचं हे खोटं आहे। आणि जेव्हा आपण MSCBला तक्रार करावं, त्या अधिकाऱ्यांना तक्रार करावं, ते म्हणते की आम्ही नाही लावले, असं ते सांगतात। एक, अध्यक्ष महाराज, हे मीटर जे आहेत हे 4 पटीनं बिलं यायला लागली आणि 4 पटीनं बिलं आल्यामुळे लोकांचं आर्थिक नियोजन आहे ते सगळं कोलमडलं आहे अध्यक्ष महाराज। ही वस्तुस्थिती आहे। सभागृहातले सत्ता पक्षाचे आमदार असो का आम्ही असो, सगळ्यांनीच, कारण याला राजकारण हा भाग होऊ शकत नाही, त्याचं उत्तर वस्तुस्थितीला दिलं पाहिजे। सरकारी उत्तर आपण देऊ नका, वस्तुस्थिती मांडा, राज्याच्या जनतेला कळू द्या या निमित्ताने या लक्षवेधीच्या, की हे महत्वपूर्ण आहे। पहिलेच महागाईचं आभाळाच्या पार झाली आणि वरून तुमच्या इलेक्ट्रिकचा शॉक, हे गंभीर बाब आहे। आणि म्हणून मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं होतं की ऐच्छिक राहणार आहे, आता ही कंपल्सरी का केली, त्याही प्रश्नाचं उत्तर आपण द्यावं। आणि अध्यक्ष महाराज, अजून एक आहे की सत्ता पक्षाच्या मुंबईवरची चर्चेमध्ये परवाच्या दिवशी आम्ही सगळ्याच तिथे आपण चेक मीटर लावत असतो, की खरंच ह्या आपण जसं सांगितलं की तो स्पीड मध्ये जास्त स्पीडनी ते मीटर चालतं की किंवा काय, त्यामुळे
जास्त वाढीव असं वीज बिल येतं का, परंतु फक्त 4 तक्रारींमध्ये 11,770 पैकी 4च तक्रारींमध्ये तथ्य आढळलं. आणि आपल्याकडे चेक मीटर लावण्याची एक सुविधा आहे, ज्याच्यामध्ये खरंच ते मीटर फॉल्टी आहे का, अतिरिक्त वीज बिल येतं का असं बघण्याची. म्हणून मी अध्यक्ष महोदय, सन्माननीय सभागृहातील सर्वच सदस्यांना विनंती करते की स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं असं मुळीच नाही. उलट स्मार्ट मीटर आपण दिवसा जर वीज वापरली तर 85 पैशांनी आपल्याला सोलार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत स्वस्त दरामध्ये वीज आपण ग्राहकांना मिळते. त्यामुळे स्मार्ट मीटरबद्दल जे मनामध्ये गैरसमज आहेत असले आणि तक्रार आल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी चेक मीटर लावून खरंच यामुळे कुठे नुकसान ग्राहकाचं झालंय का हे आपण तपासण्याची